मित्रांनो, इन्फो मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ प्रत्येक EPS 95 पेन्शनधारक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। 7,500 रुपये किमान पेन्शन मंजूर झाली का? हायर पेन्शन बाबत नवीन निर्णय झाला आहे का? सरकारने संसदेत नेमकं काय सांगितलं? सोशल मीडियावर अनेक दावे आणि मेसेज व्हायरल होत आहेत, पण त्यातील सत्य काय आहे हे आपण अधिकृत माहितीनुसार समजून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। गेल्या काही दिवसापासून EPS 95 पेन्शन धारकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे। 1,000 रुपयाऐवजी 7,500 रुपये किमान पेन्शन मिळणार का? विविध पेन्शनर संघटना अनेक वर्षापासून ही मागणी करत आहेत। त्यांचे म्हणणे आहे की महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे। 1,000 रुपये मध्ये आजच्या काळात जगणे कठीण आहे, त्यामुळे किमान पेन्शन वाढवावी ही मागणी नवीन नाही। अनेक वेळा सरकारकडे निवेदने देण्यात आली आहेत। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे की EPS 95 अंतर्गत 7,500 किमान पेन्शन लागू झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। म्हणजे सध्या 7,500 रुपये पेन्शन मंजूर झाल्याची बातमी खरी नाही। सरकारने असेही सांगितले आहे की संबंधित मागण्यांवर विचार करण्यासाठी ठराविक प्रक्रिया असते। म्हणून सोशल मीडियावरील कोणतीही पोस्ट किंवा YouTube व्हिडिओ पाहून निष्कर्ष काढू नका। अधिकृत आदेश आल्यानंतरच अंतिम निर्णय मानावा। आता हायर पेन्शन बद्दल बोलूया। ज्या कर्मचाऱ्यांनी पात्रतेनुसार हायर पेन्शनसाठी अर्ज केले आहे त्यांच्या अर्जावर EPFO नियमानुसार प्रक्रिया करत आहे। काही प्रकरणांमध्ये अतिरिक्त कागदपत्रे मागवली जात आहेत। नियोक्त्याकडून माहिती घेतली जात आहे। पडताळणी सुरू आहे, म्हणून अर्जाची प्रक्रिया असल्यास घाबरू नका। EPFO कडून सूचना आल्यास वेळेत प्रतिसाद द्या। जर तुम्ही EPS 95 पेन्शनधारक असाल तर अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा। EPFO पोर्टलवरील अपडेट्स तपासत राहा। फेक मेसेज पुढे पाठवू नका। तुमची कागदपत्रे व्यवस्थित ठेवा। हायर पेन्शन संदर्भात EPFO कडून आलेल्या सूचनांचे पालन करा। आता सर्वात मोठा प्रश्न, 7,500 रुपये पेन्शन मिळेल का? याबाबत सध्या कोणतीही अधिकृत घोषणा नाही, मात्र पेन्शनधारक संघटनांकडून मागणी सुरू आहे। भविष्यात सरकार कोणता निर्णय घेईल हे अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल। तोपर्यंत कोणतीही अफवा खरी समजू नका। आजच्या व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचे मुद्दे, 7,500 रुपये किमान पेन्शन अद्याप मंजूर झालेली नाही। हायर पेन्शन अर्जावर प्रक्रिया सुरू आहे। अधिकृत आदेश आल्यानंतरच अंतिम निर्णय मानावा। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा मी EPS 95 पेन्शनधारक आहे। हा व्हिडिओ इतर पेन्शनधारक मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि इन्फो मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।